आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं जी? तुम्ही मला ओळखलं नाही? कोण आहे तू? अगदी माझ्या शक्तिमानीच दिसतेस. ती माझी बहीण आहे म्हटल्यावर मी तिच्यासारखेच दिसणार ना. बहीण? आठवा, 6 वर्षांपूर्वी घडलेला तो प्रसंग आठवा, जेव्हा आम्ही दोघी आमच्या आईच्या पोटी होतो. आपल्याला दुसरी पोर झाली याची तिला जाणीवच नाही. तेव्हा तिची दुसरी पोर आजपासून तुझी झाली. यापुढे तू या पोरीची आई असणार आहेस. म्हणजे तू त्या बाईची मैत्री, माझ्या आईचं नाव. तिची तू मोठी मुलगी आहे का? अगदी बरोबर ओळखलत. मी इथे आता एकटी कशी आले, का आले, तुमच्याबद्दल मला कुणी काय सांगितलं, असे एक नाही तर असे 1000 प्रश्न तुमच्या चेहऱ्यावर मला दिसतायत. आता स्पष्टच सांगते, मला हे सगळं माहिती आहे कारण मी आत्मा आहे. आत्मा? माझ्या काकानेच मला मारून टाकलंय. तुम्ही घाबरू नका, मला फक्त माझ्या आईला वाचवायचंय. नाहीतर जे माझ्या बाबतीत घडलं ते आमच्या आईच्या बाबतीत घडायला फार वेळ लागणार नाही. पण मी एकटी काहीच करू शकत नाही. मला शक्तीची मदत हवी आहे. काय झालं? तुम्ही असं का पाहताय? रक्ताचं नातं तुटायचं म्हटलं तरी तुटत नाही ना. तेच खरं आहे. पापी आहे मी. माझ्याकडनं एका मुलीला तिच्या आईपासनं आणि तिच्या बहिणीपासनं तोडायचं पाप घडले. आज तुझ्या समोर मलाच माझी लाज वाटते. देव मला या पापासाठी कधीच क्षमा करणार नाही. नाही आजी, तुम्ही जे काही केलंय त्यासाठी मी स्वतः तुम्हाला थँक्स बोलते. तुमच्यामुळे आमची शक्ती वाचली. नाहीतर त्या काकाने माझ्यासोबत तिलाही मारलं असतं.